ओके, स्पष्ट आपल्याला लेखी दिलेला आहे. बरं, लेखीने मला आधी फॉलो करायला लागतील हे तुम्हाला सांगते. काय करायला लागेल तुम्हाला? हे त्यांनी जे आदेश दिले ते आदेश मला फॉलो करायला लागतील एवढं बोलतो. आणि तुम्ही कशा पद्धतीने फॉलो करणार ते आदेश? आमचा विरोध आहे. हा बघा ते तुम्ही वरच्या ऑफिसला बोला साहेब, मला बोलून काय आम्ही बोललो ना, आम्ही तुम्हाला सांगितलं वारंवार. मॅडम तुम्ही जे 28 तारखेला जे पत्र दिलं उपोषण सोडताना त्याचं काय? त्याचं काय तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब, त्याचं काय, पण आता मला वरून आले आलेलं मला फॉलो करायला लागतील. मी तुम्हाला तेच सांगता का तुम्ही आम्हाला जे पत्र दिलं त्याला जबाबदार कोण ते सांगा. आता मग तुम्ही वरच्या तुमच्या सैन्य आम्हाला आम्ही वरिष्ठांशी नाही बोलणार, आम्ही तुमच्याशीच बोलणार ना. तुम्ही दिलंय पत्र, वरिष्ठांनी मला आदेश दिल्यानुसार पत्र काढले आपण ते, आणि कोणी नव्हतं. आम्ही तुमच्याशीच बोलणार आहे. एक मिनिट, संध्याकाळची वेळ होती, कोणी नव्हतं तिथे. मग त्यांनी मला सांगितलं, फोनवर निर्देश दिले मला त्यांनी की तुमच्या सहीचं पत्र काढा तुम्ही. ते फोनवर त्यांनी फोन आपल्याकडे त्यांनी आलेले त्यांचे. महत्वाचं म्हणजे आज सकाळी कार्यालयातील एका क्लार्कने हे ऑफिस हलवण्यासंदर्भात निरोप देण्यात यावा, हे अत्यंत भीषण आहे. एका गावाचं आमरण उपोषण करायला बसलेल्या लोकांना आपण एक शब्द दिलेला आहे लेखी स्वरूपामध्ये, त्याच्या उल्लंघन करून आपण पुढे जात आहोत. तर उल्लंघन करत असताना आपल्याला कुठल्या अधिकाऱ्यांनी फोन करून सांगितलं? नाही, ते DRK आहे JDR मध्ये साहेबांचे. तर त्यांनी नाव काय त्यांचं? वरिष्ठांच्या दोन्ही नाव आहे त्यांचं. वरिष्ठ म्हणजे कोण? वरिष्ठ म्हणजे त्यांनी उदयनाथ चव्हाण साहेबांचं नाव घेतलं. त्यांना फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं की फोन करून सांगा की ऑफिस हलवा म्हणून त्यांनी फोन केला. त्यांनी बनाने नाही केलेला. बरं, उदयनाथ चव्हाण साहेबांच्या फोनच्या अनुषंगाने कोण DRK आहेत नाव काय? ढोणे म्हणून आहेत, त्यांनी फोन करून सांगितलं. हा पोरखेळ आहे का? हा पोरखेळ आहे का? ग्रामस्थांना विश्वासात न घेता तुम्ही कुठल्याही ग्राहकाला फोन करून सांगणार हा ऑफिस हलवा म्हणून? हा पोरखेळ आम्ही मान्य करणार नाही, सहन पण करणार नाही. या मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा IGR रवींद्र बिनवडे साहेबांना काही वेळापूर्वी दूरध्वनीवरून लोकांच्या अपेक्षांबद्दल सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. आमदार अतुल बेनकेंच्या वतीने या ठिकाणी सरपंच विनायक भुजबळ यांनी देखील आता पत्र त्यांना दिलेलं आहे. लोकांच्या भावना तीव्र झाल्या, तर याची जबाबदारी नोंदणी विभागातील कोण अधिकारी घेणार हे देखील नोंदणी विभागाने आता स्पष्ट करायचंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे कार्यालय आम्ही या ठिकाणाहून हलवू देणार नाही. कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची काय भूमिका? आमची मागणी पूर्ण झालेली आहे. आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे, मंत्री महोदयांनी दिलेला आहे, पालकमंत्र्यांनी दिलेला आहे. एक संबंधित अधिकारी फक्त याच्यामध्ये वैयक्तिक हेतूच्या दृष्टिकोनातून, वैयक्तिक लाभार्थ्याच्या दृष्टिकोनातून काही कट कारस्थान व कुटील हेतू ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. त्या संदर्भात आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत आणि ही सगळी परिस्थिती कथन करणार आहोत. परंतु त्यापूर्वीच आम्ही आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन आज सुरू करत आहोत. आमच्या मागण्या 29 तारखेलाच पूर्ण झालेल्या आहेत. आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत असं नाही. ही फक्त पुढील काळात राबवली गेलेली प्रक्रिया आहे आणि त्याच प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यालय ग्रामपंचायत वारवाड इथंच स्थलांतर होईल, इतर कुठेही होणार नाही. आमच्या मागण्या त्याच वेळेस पूर्ण झालेल्या आहेत, हे लक्षात घ्यावं सगळ्यांनी. आणि ह्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या साक्षीने झालेल्या आहेत. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी असतो 52 खात्यांचा. नोंदणी विभाग देखील जिल्ह्याच्या प्रमाणामध्ये 52 खात्यांपैकी इथल्या कायदा व सुव्यवस्था व इथल्या सगळ्या गोष्टींसाठी जिल्हाधिकारी देखील त्यात जबाबदार असतो. जबाबदार अधिकाऱ्याच्या सही सूचनेनुसार नोंदणी महानिरीक्षकांच्या तोंडी संदेशानुसार आम्हाला 29 तारखेला पत्र दिलेलं आहे. याच्यावर हे कार्यालय हलवलं जाणार नाही. हे कार्यालय जर हल्लं याची जबाबदारी संपूर्णपणे ह्या संपूर्ण अधिकारी यंत्रणेची राहील. आम्ही दिलेल्या पत्राच्या 29 तारखेला दिलेल्या पत्राच्या पुढील कार्यवाहीसाठी काय गोष्टी आहेत किंवा काय कधी आपण विहित कार्यप्रणाली तुम्ही जे पत्रामध्ये नमूद केलेलं आहे, आमच्याकडे हलवण्याची कार्यप्रणाली किंवा विहित कार्यप्रणाली कधी पार पाडली जाणार आहे याची त्यांनी सूचना द्यावी. आमच्या बाबत जर फसवणूक झाली 29 तारखेला दिलेल्या आंदोलनाच्या स्थगिती दरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनामध्ये ही आमची फसवणूक झालेली आहे. आम्हाला खोटं पाडण्यात आलेलं आहे. ते फसवणूक ग्रामस्थांची, एका व्यक्तीची नाही, तर ही संपूर्ण ग्रामस्थांची आहे. आम्ही मतदान केलंय म्हणून राज्यात सरकार आहे. आज आमच्या मत दिलेलं जर सरकार आम्हाला फसवत असेल
तर आम्ही आमच्या मतांवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज दुपारी 4 वाजता घेणार आहोत. महाराष्ट्रातील ही पहिली ग्रामपंचायत असेल शासनाच्या धोरणावर, शासनाच्या शब्दांवर अविश्वास व्यक्त करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचं पाऊल आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी उचलणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी आणि सकारात्मक विचार करावा. किशोर कुमार मगर यांना मी फोन लावलेला आहे, फोनवर बोललेलं तुम्ही आता सगळं ऐकलेलं आहात. तर त्याच्या अनुषंगाने आम्हाला निरोप येईल. आम्हाला भेटीला वेळ दिली तर उत्तम. एक अधिकारी IAS ऑफिसर 2011 सालच्या IAS बॅचचे ते अधिकारी आहेत, मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत, अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. कृषी खात्यात पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. गेल्या 8-10 वर्षामध्ये त्यांच्या कार्याची पावती आम्हाला अनेक ठिकाणावरून मिळालेली आहे. त्याच पावतीच्या अनुषंगाने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देतील बिनवडे साहेब, ही आम्हाला 100% अपेक्षा आहे. कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही लेनदेन झाल्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडं तक्रारी आलेल्या आहेत आणि माहिती आलेली आहे याबाबतचे. आणि त्या लेनदेन झाल्यामुळे काही अपरिहार्य कारणास्तव काही निर्णय घ्यावे लागतात, असं काही अधिकाऱ्यांनी आम्हाला खासगीतही सांगितलेलं आहे. तर याच्याबाबत आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर तर हा सगळा विषय घालणारच आहोत. पण त्याही पुढे जाऊन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना भेटीसाठी वेळ द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे. नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मॅडम, या ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे तेवढं ऐका. बोला. कार्यालय वालुळवाडीच्या ग्रामस्थांचा हक्काचं आहे. हे सदर दुय्यम निबंधक कार्यालय हे वालुळवाडीच्या ग्रामपंचायत शासनाच्या जागेतच कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. ते प्रायव्हेट जागेत जाता कामा नये. आर्थिक देवाणघेवाण आहे म्हणून हे सर्व खटाटोप चाललाय. पैशासाठी करोडो रुपयाची उलाढाल होण्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. कार्यालय आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कार्यालय आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कार्यालय आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी आत्ताच मॅडमला वरून आदेश आलेले आहे. IGR साहेबांच्या सांगण्यावरून सहाय्यक जे सहकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आदेश काढलेले आहेत. ग्रामस्थांच्या भावना लक्षात न घेता, बावनकुळे साहेबांचे आदेश लक्षात न घेता, जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश लक्षात न घेता फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी हे कार्यालय खासगी जागेत नेण्याचा जो घाट घातलेला आहे, याला आमच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. कार्यालय आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कार्यालय आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आणि हे सदर कार्यालय या ठिकाणावरून आम्ही हलू देणार नाही. वेळ प्रसंगी आत्मदहन करण्याची देखील आमची तयारी आहे. आम्ही मागे हटणार नाही. कार्यालय आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. रिसिव्ह म्हणून सही आहे त्याच्यावर.